नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे बाजारभाव बघूया। 27/11/2025 आजची बाजारभावाची तारीख आहे। तर इतर बाजारभावांपेक्षा बऱ्यापैकी बाजारभाव कांद्याचे हे कमी झालेले आहेत, आपल्याला बघायलाही मिळतंय, ऐकायलाही मिळतंय। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगरला 3,916 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये होता। चंद्रपूर गजबडला 246 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,300, जास्तीत जास्त भाव 2,700 आणि सर्वसाधारण भाव 1,800 इतका होता। मुंबई कांदा बटाटा मार्केटला 7,773 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 आणि सर्वसाधारण भाव 1,350 रुपये। तसेच लासलगावला 804 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,051 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 2,000 रुपये होता। तसेच नागपूरला 1,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000, जास्तीत जास्त भाव 1,500 आणि सर्वसाधारण भाव 1,375 रुपये। देवळाला 250 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,010 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये होता। नामपूरला 23 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। तर कमीत कमी भाव 335 रुपये, जास्तीत जास्त भाव 450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 345 रुपये। सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये बाजार समितीमध्ये 1,972 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। तर कमीत कमी भाव त्यांना 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1,150 रुपये मिळाला। पुण्याला 10,533 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1,050 रुपये होता। पुणे खडकीला 23 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। पुणे पिंपरी येथे 25 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये। पुणे मोशी येथे 1,000 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। वाईला 14 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000, जास्तीत जास्त भाव 1,800 आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये होता। कामठी येथे 6 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 2,020 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,520 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,270 रुपये। नागपूरला 1,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,600, जास्तीत जास्त भाव 2,000 आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये। पिंपळगाव बसवंतला 1,200 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,375 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,600 रुपये। येवल्याला 3,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,050, जास्तीत जास्त भाव 1,725 आणि सर्वसाधारण भाव 625 रुपये। लासलगावला 4,608 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,860 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,180 रुपये। लासलगाव विंचूरला 3,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,752 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये। मनमाडला 1,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,180 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। पिंपळगाव बसवंतला 8,100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,256 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये। देवळ्याला 4,531 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,405 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1,000 रुपये एवढा होता। आणि नामपूरला 4,048 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1,100 रुपये इतका मिळाला। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत। तर अजूनही इतर बाजारभाव बघायचे असतील, इतर पिकांचे तुम्हाला बाजारभाव बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी नक्कीच तुम्हाला
बाजारभाव सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओवरती नवीन असाल आणि चॅनलवरती सुद्धा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.